एका जनार्दनी रथ गेला निघोनी. त्यावेळेला यशोदा पाहत नाही. आता यशोदेने किती देवावर माया केली हे बुद्धीचा पलीकडचा विषय आहे. यशोदा धावत निघाली. काय सांगितलं होतं देवाने? रथ थांबवायचा नाही. परंतु ज्या वेळेला बलराम दादाने सांगितलं कन्हैया मां रही है, तर रथ थांबून दिला ना. मग आपण म्हटले कन्हैया आपने तो अभी कहा था कि रथ रुकवाना नहीं. तर भगवान काय म्हटले? अक्रूर जी, ये तो आपके कंस का रथ है. मेरी मैया के लिए तो मैं त्रिभुवन का रथ रुकवा दूंगा. मी माझ्या आई करता त्रिभुवन रथ थांबेल. देव गेले ना आईच्या गळ्यात पडले. आईच्या गळ्यात पडले आणि म्हटले माँ आप क्यों दौड़ रही हो? यशोदेने काय सांगितलं? कन्हैया आज तक मैंने दो बातें आपसे छुपा के रखी. दोन गोष्टी लपवून ठेवल्या. म्हणजे कोणत्या? सांगितलं कन्हैया तू मेरा पुत्र नहीं है. यशोदा सांगितलं तुझे जन्म देने वाली देवकी है. मैंने तो आपका पालन किया है. पा देवाने काय सांगितलं आईला? भगवान आईच्या गळ्यात पडले आणि म्हटले माँ जन्म देने वाली से पालने वाली माता बड़ी होती है. जगत चाहे कुछ भी कहे लेकिन सारे जगत को मैं यही कहूंगा कि मैं यशोदा नंदन हूं. यशोदा जी का पुत्र हूं और पिता नंद बाबा है. आणि दुसरी गोष्ट सांगितली ती म्हटली कन्हैया मैंने आपको ऊपर से बांधा था, एक किसे नहीं बताना. देव हसले आणि आईला काय म्हटले माँ जो मुझे बांधता है मैं उसे कभी नहीं बोलता. जो मला बांधतो मी त्याला कधी विसरत नाही. देव बांधला जातो पण भावाने भाव बळे आकडे हवेलीवर कोणी